नमस्कार. मी माही मोहित परमार. न्यू महाराष्ट्र स्पोर्ट्स न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. IPLचा 18वा हंगामा मार्च 2025 मध्ये खेळवण्यात येणार आहे. त्याआधी या हंगामासाठी मेगा ऑक्शन होणार आहे. IPL गव्हर्निंग काउन्सिलने या मेगा ऑक्शनसाठी नियमावली जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार मेगा ऑक्शनआधी प्रत्येक संघ 6 खेळाडूंना रिटेन करू शकतो. तसेच राईट टू मॅच अर्थात RTM कार्ड हा नियम पुन्हा एकदा आणला गेला आहे. फ्रँचायझींना या नियमामुळे प्रमुख खेळाडूंना संघात कायम राखण्यात मदत होणार आहे. तसेच इम्पॅक्ट प्लेयर नियमाची अंमलबजावणी 2027 पर्यंत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. IPL या एक्स प्लॅटफॉर्मवरून याबाबतची माहिती देण्यात आली आहे. नियमांनुसार, एक टीम जास्तीत जास्त 6 खेळाडू कायम ठेवू शकते, ज्यामध्ये RTMचा समावेश आहे. तसेच एखाद्या संघाने 5 खेळाडू रिटेन केले, तर त्यांना ऑक्शनमध्ये एक RTMचा वापर करता येईल. तसेच 6 खेळाडू रिटेन केल्यावर संघाला 5 कॅप्ड प्लेयर रिटेन करावे लागतील, तर एका अनकॅप्ड खेळाडूचाही समावेश करावा लागेल. 18व्या मोसमाआधी ऑक्शनसाठी नियमावली जाहीर. IPL गव्हर्निंग काउन्सिलने आगामी 18व्या मोसमाच्या ऑक्शनआधी नियमांची घोषणा केली आहे. हे नियम काय आहेत? ते पुढील प्रमाणे. IPLचा 18वा हंगामा मार्च 2025 मध्ये खेळवण्यात येणार आहे. त्याआधी या हंगामासाठी मेगा ऑक्शन होणार आहे. IPL गव्हर्निंग काउन्सिलने या मेगा ऑक्शनसाठी नियमावली जाहीर करण्यात आली आहे. यानुसार मेगा ऑक्शनआधी प्रत्येक संघ 6 खेळाडूंना रिटेन करू शकतो. तसेच राईट टू मॅच अर्थात RTM कार्ड हा नियम पुन्हा एकदा आणला गेला आहे. फ्रँचायझींना या नियमामुळे प्रमुख खेळाडूंना संघात कायम राखण्यात मदत होणार आहे. तसेच इम्पॅक्ट प्लेयर नियमाची अंमलबजावणी 2027 पर्यंत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. IPL या एक्स प्लॅटफॉर्मवरून याबाबतची माहिती देण्यात आली आहे. नियमांनुसार, एक टीम जास्तीत जास्त 6 खेळाडू कायम ठेवू शकते, ज्यामध्ये RTMचा समावेश आहे. तसेच एखाद्या संघाने 5 खेळाडू रिटेन केले, तर त्यांना ऑक्शनमध्ये एक RTMचा वापर करता येईल. तसेच 6 खेळाडू रिटेन केल्यावर संघाला 5 कॅप्ड प्लेयर रिटेन करावे लागतील, तर एका अनकॅप्ड खेळाडूचाही समावेश करावा लागेल. 20 कोटींची वाढ. यंदा मेगा ऑक्शन होणार आहे. त्यामुळे BCCIने सर्व फ्रँचायझींना ऑक्शनमधून खेळाडू घेण्यासाठी 20 कोटी रुपयांची वाढ दिली आहे. त्यामुळे फ्रँचायझींना 100 ऐवजी 120 कोटी रुपये ऑक्शनसाठी मिळणार आहे. मात्र यातूनच रिटेन केलेल्या खेळाडूंना दिलेली रक्कम वजा केली जाणार आहे. उदाहरण, एका संघाने 5 खेळाडू रिटेन केले, तर 120 कोटींमधून 75 कोटी रुपये वजा केले जातील. ज्यामुळे त्या फ्रँचायझीसमोर उर्वरित 45 कोटींमध्येच खेळाडू घेण्याचं आव्हान असेल. नियमांनुसार, एक टीम जास्तीत जास्त 25 खेळाडू घेऊ शकते. विदेशी खेळाडूंबाबत कडक नियम. IPL गव्हर्निंग काउन्सिलच्या बैठकीत विदेशी खेळाडूंच्या रिटेन्शन पॉलिसीबाबत एका नियमाची घोषणा करण्यात आली आहे. नियमानुसार, एका खेळाडूने आगामी ऑक्शनसाठी नाव नोंदवलं नसेल, तर त्याला पुढील ऑक्शनसाठीही नोंदणी करता येणार नाही. अनेक खेळाडू हे राष्ट्रीय संघाकडून खेळण्यासाठी ऐन क्षणी IPLमध्ये खेळण्यास नकार देतात. आता या अशा प्रकाराला रोखण्यासाठी नियम करण्यात आला आहे. ऑक्शनमध्ये सोल्ड झालेल्या खेळाडूने खेळण्यास नकार दिला, तर त्याच्यावर 2 वर्ष बंदी घालण्यात येणार आहे. तसेच ऑक्शनमध्येही नाव नोंदणी करता येणार नाही. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, बेल आयकॉनला प्रेस करा व आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.